दीपकचे वडील आपली बायको आणि मुलगा सोबत धारावीतील वस्तीत राहत होते आणि मजुरी करत होते. मजुरी करत असताना त्यांनी कधी आपल्या बायकोला आणि आपल्या मुलाला कुठल्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाही. सगळं काही ते पुरवत होते. 2 वर्षापूर्वी दीपकच्या वडिलांचा आजाराने मृत्यू झाला आणि त्यानंतर कमलने घराची सगळी जबाबदारी स्वतःवर घेतली. ती स्वतः दुसऱ्यांच्या घरी काम करून आपल्या मुलाला शिकवत होती. काही वेळा घरचं वातावरण खूप गंभीर झालं, पण जेव्हा आई पाहते की मुलगा सुद्धा विचारात गळून गेला आहे, कारण त्याच्यासोबत खूपच वाईट घटना घडली होती. मित्रांनो, खूपच इंटरेस्टिंग स्टोरी आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, मुंबईतील धारावीतील एका लहानशा झोपडीत दीपक आणि त्याची आई कमला राहायचे. दीपक सध्या 5वीत शिकत होता आणि त्याचे वय 8 वर्ष होते. कमला श्रीमंत घरामध्ये काम करत होती आणि आपल्या मुलाला शिकवत होती. घरकामातून मिळणाऱ्या पैशातून ते दोघे आपला घर खर्च चालवत होते. एके संध्याकाळी ते घरात आराम करत होते, त्यावेळेस कमलाच्या मनात तिच्या नवऱ्याची आठवण येऊ लागली. दीपक आपल्या आईकडे पाहत होता, कारण त्याच्या आईच्या डोळ्यात वडिलांच्या आठवणीमुळे येणारे अश्रू होते. आणि मग तो मुलगा आईकडे येतो आणि म्हणतो, आई, तुझ्या डोळ्यात पाणी आहे? आई म्हणाली, बाळा, काही नाही, फक्त तुझ्या वडिलांची आठवण येत होती. मग तो मुलगा सुद्धा त्याच्या भूतकाळात हरवून गेला. जेव्हा त्याचे वडील जिवंत होते तेव्हा ते त्यांची प्रत्येक स्वप्न पूर्ण करत होते. ते बाहेर मजुरीचे काम करत होते, पण कधी त्यांना कोणताही त्रास होऊ दिला नाही. खरं सांगायचं तर दीपकचे वडील पूर्वीपासूनच आपली बायको आणि मुलगासोबत त्या वस्तीत राहत होते आणि मजुरी करत होते. हे करत असताना त्यांनी कधी आपल्या बायकोला आणि मुलाला कुठल्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाही. 2 वर्षापूर्वी दीपकच्या वडिलांचा आजाराने मृत्यू झाला आणि त्यानंतर कमलाने घरची सगळी जबाबदारी स्वतःवर घेतली. ती स्वतः दुसऱ्यांच्या घरी काम करून आपल्या मुलाला शिकवत होती. काही वेळा घरचं वातावरण खूप गंभीर झालं, पण जेव्हा आई पाहते की मुलगा सुद्धा विचारात गढून गेला आहे, तेव्हा ती आपले डोळे पुसते आणि मुलाला घट्ट मिठी मारून म्हणते, बाळा, तू काळजी करू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. मी तुझी आई आहे. आई आणि बाबा दोघेही आहे, त्यामुळे तुला कधी काही कमतरता भासू देणार नाही. असं म्हणत आई आपल्या मुलाला शांत बसवतो आणि मग आई बाळ एकमेकांशी गप्पा मारू लागतात. आई त्याला त्याच्या अभ्यासाबद्दल विचारते, पण मुलगा वडिलांबद्दल विचार करणं पूर्ण विसरून बसतो आणि शाळेतील अनेक किस्से सांगत राहतो. आई आणि मुलगा अगदी सुरळीतपणे आपले आयुष्य जगत होते. त्यांना कुठलीही अडचण येत नव्हती. पण एक दिवस अचानक कमलाची तब्येत बिघडली. कमला आजारी असताना कुठल्याही कामाला जाऊ शकत नव्हती. 2-3 दिवस असेच गेले आणि थोडंफार पैसे जवळ होते, त्यातून औषधे घेतली. औषध आणण्याचा विचार केला, पण जेव्हा दोघं औषधाच्या दुकानात गेले तेव्हा लक्षात आलं की काही औषधं तर फार महाग आहेत. मग आई म्हणाली, ती औषधं घेऊ नकोस, इतर औषधं घे. दीपकने आईला सांगितलं. आई, ती औषधं पण घ्यायला हवीत, पण कमला म्हणाली, सध्या पैसे नाही. संध्याकाळच्या जेवणासाठी काही सामान पण घ्यायचं आहे. जर सगळे पैसे औषधांमध्ये घालवले तर आपण काय खाणार? आईचं असं ऐकून दीपक गप्प बसला आणि कमला ती महागडी औषधं घेत नाही. इतर औषधे घेऊन ती दोघं घरी परतली. घरी आल्यानंतर जेव्हा ती औषधे घेत होती तेव्हा त्याचा काहीच फरक दिसत नव्हता, कारण काही औषधं आणलीच नव्हती. त्यामुळे ती औषधे घेत होती, त्याचा काही परिणाम होत नव्हता. त्यानंतर रात्रभर कमला खोकत राहिली आणि जसतसं करून रात्र निघून गेली. पण दुसऱ्या दिवशी सकाळी कमला यांना उठणंही कठीण जात होतं. त्यामुळे ती आपल्या मुलाला बोलवते आणि म्हणते, बाळा, 1 ग्लास पाणी तरी दे. पण मुलाला माहीत होतं की त्याची आई किती कष्ट करत होती, पालन पोषणासाठी कष्ट करत होती. त्यामुळे तो आपल्या आईला म्हणाला, आई, मी एक काम करतो, कुठेतरी जाऊन मजुरीचं काम करतो. जसं काही पैसे मिळतील आणि कमीत कमी आपलं खाण्यापिण्याचा खर्च निघेल. पण त्याची आई त्यावेळी म्हणाली, नाही बाळा, तू मजुरीचं काम करणार नाहीस. तुझ्या वडिलांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते मला पूर्ण करायचंय. मग त्यासाठी काही करावं लागलं तरी चालेल. हे सगळं मनाशी ठरवून कमला अगदी धैर्याने अंथरुणातून उठली आणि नंतर ती परत कामाला जायला तयार झाली. त्यापूर्वी ती थोडंसं जेवण बनवलं तिने, कारण रात्रीचं त्यांनी काहीच सामान आणलं होतं. जेवण झाल्यानंतर मुलगा सुद्धा खेळायला लागला. कमलाबरोबर कामाला निघून गेली. हळूहळू 2-4 दिवस निघून गेले. कमलाची तब्येत सकाळी खूपच बिघडत होती, पण जसजसं सूर्य डोक्यावर येई तिला बरं वाटायचं. रात्री आराम करायची, पण जी औषधं खात होती त्याचा काही उपयोग होत नव्हता आणि एक दिवस तिला अंथरुणात अजिबात उठता आलं नाही.
तिथेच पडून राहिली ती. दीपकला म्हणाली, बाळा आता काम करायचं असेल तर बाजूला, पण साधं उठणे माझ्या हातात नाहीये. तू कुठून तरी किराणा सामान घेऊन ये, कारण तोपर्यंत आणलेलं सगळं सामान पूर्णपणे संपलं होतं. मागच्या 2 दिवसापासून जिथे ती कामाला जात होती तिथून थोडंफार उरलेले जेवण ती घेऊन येत होती आणि त्यातून स्वतः आणि मुलाचं पोट भरत होती. आज सकाळी सुद्धा तिला असंच करायचं होतं, पण तिला कुठे कामाला जावं याची हिंमतच होत नव्हती. म्हणून ती घरात गुपचूप बसून राहिली. आता दीपकला खूप भूक लागली होती, पण आईच्या आजारपणामुळे स्वतःची भूक चुकवू लागला आणि आईला विचारतो, आई तुला भूक लागली का? तेव्हा आई म्हणाली, हो बाळा खूप भूक लागली आहे, पण काय करू? घरात ना पैसे आहेत ना किराणाचं काही सामान. आता काय खायचं? असं बोलून आई गप्प बसली. पण तेव्हा दीपक म्हणाला, आई तू काळजी करू नकोस, मी आत्ता येतो, तुझ्यासाठी जेवण आणतो. असं बोलून तो बाहेर गेला. सकाळी 10:30-11 वाजले होते. दीपक इथे फिरायला लागला. अचानक त्याला त्याच्या शाळेतील मैत्राची आठवण झाली. खरं तर तोही गरीब भागात राहायचा आणि म्हणायचे की इथल्या जवळच एक हॉटेल आहे. त्या हॉटेलच्या जवळच पार्किंग आहे. तिथे सहसा पैसे मिळतात, कारण श्रीमंत लोक तिथून जात असतात. दीपक विचार करू लागला की मी तिथे जाऊन बघू का? काहीसे पैसे मिळाले तर मी माझ्या आईसाठी काहीतरी घेऊन जाईल आणि जेवल्यानंतर ती लवकर बरी होईल. असं मनात ठरवून दीपक हॉटेलकडे चालत गेला. इथे तिथे खाण्याच्या वस्तू पाहत होता. तो हॉटेलपर्यंत पोहोचला. तसंच त्या हॉटेलच्या गेटवर येत असताना तिथल्या दरवाजावर एक गाडी आली. त्यात एक श्रीमंत महिला बसलेली होती आणि तिच्या गळ्यात महागडा हिऱ्यांचा हार होता. तो हिऱ्यांचा हार पाहून दीपक खूप आश्चर्यचकित झाला, कारण त्याने असं महागडा हार यापूर्वी कधीच पाहिला नव्हता. कारण त्याच्याकडे टीव्ही अशी गोष्ट त्याने कधीच पाहिलीच नव्हती. त्याने अगदी कधीही अशा वस्तू पाहिल्या नव्हत्या आणि आईच्या तोंडूनही कधी ऐकलं नव्हतं. ड्रायव्हरने गाडी पार्किंगकडे नेली आणि जशी ती श्रीमंत महिला गाडीतून उतरली तशी ती सरळ हॉटेलमध्ये निघून गेली आणि तिथे काही लक्ष दिलं नाही. दीपक मात्र आपलं काम सुरू केलं. तो इकडे तिकडे पैसे शोधू लागला, जेणेकरून तो त्याच्या आईसाठी जेवण घेऊन जाऊ शकेल. सध्या तो खूप अडचणीत होता आणि तो आपल्या आईसाठी काळजीत होता. आईला वाचवण्यासाठी मी पैसे जमवून नक्की जेवण घेऊन जाईन, असं ठरवून तो इथे तिथे पाहू लागला. पण जसं ती महिला आतमध्ये गेली त्याचं लक्ष अचानक तिच्या गाडीवर गेलं. जिथे ती पार्क केली होती जवळच एक पिलरच्या बाजूला त्याला तोच हार दिसला जो त्या महिलेने घातला होता. त्या हारातील चमकणारे हिरे पाहून दीपकचे डोळे चमकू लागले. त्याने लगेच तो हार उचलला आणि एका कोपऱ्यात जाऊन तो हार नीट पाहू लागला. तो हार पाहताच त्याला वाटलं की त्याची किंमत खूप जास्त असेल, ज्यामुळे माझं आणि माझ्या आईचं आयुष्य अगदी सुखाने निघून जाईल. मी एखाद्या चांगल्या शाळेत शिकेल. आणि असं करत करत तो हार विकायचा विचार करत तिथून निघून जायचा ठरवतो. सर्वात आधी हा हार मी माझ्या आईला दाखवेन, असं म्हणून ठरवून तो तिथून बाहेर पडायला लागतो. तेव्हा त्याच्या मनात एक आवाज आला, जो त्याची आई नेहमी सांगायची, बाळा नेहमी प्रामाणिक राहायला हवं आणि दुसऱ्याच्या वस्तूवर आपला कधीच हक्क सांगायचा नसतो. मेहनत आणि प्रामाणिकपणाने मिळालेली कमाईची नेहमी सोबत राहते. ही गोष्ट त्याच्या डोक्यात फिरू लागली. मग अचानक त्याचे पाय जागेवरच थांबले. त्यानंतर त्याच्या मनात लगेच असाही पुढे विचार आला की जिथे पार्किंगमध्ये मी जे पैसे शोधायला आलो होतो तेही दुसऱ्यांचे मालक आहेत. जर मी कोणाचेच पैसे घेत असलो तर त्यात वाईट काय आहे? असं विचार करत तो पुढे निघाला. पण अचानक तो थांबला आणि विचार करू लागला की या हाराबद्दल कोणालाच काही माहीत नाही की हे कोणाचं आहे आणि कोणाचं पडलं आहे. पण मला तर माहीत आहे की हे त्या महिलेचं आहे जी गाडीतून उतरली होती. आणि जर मला माहीत नसतं तर मी ते ठेवले असते. पण आता मला माहीत आहे, म्हणून मी ते कधीच ठेवणार नाही. म्हणजे दीपकने अगदी लहान मुलासारखं डोकं लावलं आणि त्याला असं वाटत होते की हे चुकीचं आहे. मला माहीत होते की त्या मुलीचं आहे, म्हणून त्याला परत तिला द्यावं. असा विचार करत त्याचे पाय थांबले आणि तो तिथल्या वॉचमनकडे गेला, जो हॉटेलच्या गेटवर उभा होता. तो हॉटेलमध्ये जाऊन पाहू लागला, पण वॉचमनने त्याला तिथेच थांबवलं आणि म्हणाला, अरे मुला, तुला कुठे जायचं आहे? कारण दीपकच्या अंगावर जुने मळकट फाटलेले कपडे होते आणि तो खूप गरीब दिसत होता. त्याला खूप भूकही लागलेली होती. त्यामुळे वॉचमनने त्याला तिथेच थांबवलं. त्यानंतर दीपक त्याला तो म्हणत होता की काका, आतमध्ये एक महिला आहे, माझं तिला काही काम आहे तिच्याकडे. तुम्ही मला एकदा आत जायला द्या, कारण जर मी गेलो नाही तर त्या महिलेचं खूप मोठं नुकसान होईल. तेव्हा वॉचमन म्हणतो, हो का? या हॉटेलमध्ये जे लोक येतात त्यांच्यापैकी कोणीही तुला ओळखत नाही आणि तू असं तक्रार करून आत जायचा प्रयत्न करू नकोस. बाहेरच उभा राहा, नाहीतर मी तुला चांगलंच मारेन. तुझ्यासारख्या मुलांना इथे रोज येतात आणि मी रोज त्यांना सामोरे जातो.
असं म्हणत वॉचमन त्याला धमकी देतो. भीतीने दीपक मागे सरकतो. आता हॉटेलच्या समोर जो रस्ता ओलांडून दीपक तिथे बसला तिथून हॉटेलचा दरवाजा नीट दिसत होता. कारण त्याला वाटत होतं की जर मी हार वॉचमनला दिला तर त्याच्या मनातही मोह निर्माण होईल. आजकालच्या काळात असं असतंच ना. आणि तो हार त्यांच्या त्या महिलेपर्यंत नक्की पोचवायचा होता त्याला. त्याला वाटलं की जर तो इथेच थांबला तर ती महिला बाहेर आली की तो तिला हार परत देऊ शकेल. असाच विचार करत तो तिथेच बसून राहिला. महिलेची वाट पाहू लागला. सोबतच हॉटेलकडे पाहत होता. कारण त्याला भूक देखील खूप लागली होती. वेगवेगळ्या प्रकारचा जेवणाचा वास येत होता आणि तो वास घेतच त्याची भूक अजून वाढत होती. पण तो गुपचूप धैर्य ठेवून तिथेच बसून राहिला. जवळपास 1.5 तास निघून गेला. कदाचित त्या महिलेची त्या हॉटेलमध्ये कुठली तरी मीटिंग चालू होती आणि ती मीटिंग संपल्यानंतर ती महिला बाहेर येणार होती. दीपकला अधूनमधून असाही विचार येत होता की काही हरकत नाही, अजूनही कुणाला काही कळलेलं नाही, त्यामुळे हा हार मी घेऊन जातो. पण त्याचं मन हे ऐकायला तयार नव्हतं, म्हणून तो हार घेऊन जाऊ शकत नव्हता. तिथे बसून बसून खूप वेळ झाला आणि त्याचा डोक्यात खूप विचार येऊ लागले. त्याला असे वाटत होते की माझी आई बिचारी घरी एकटी आहे, मला तिथे जावं लागेल. पण प्रामाणिकपणामुळे तोही तिथून जाऊ शकत नव्हता. मग अचानक एक गाडी तिथून आली आणि हॉर्न वाजला की ती महिला परत हॉटेलमध्ये बाहेर आली. दीपक लगेच त्या महिलेजवळ गेला आणि म्हणाला, मॅडम, मला तुमच्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. तितक्या त्या महिलेचा फोन वाजला आणि ती बोलू लागली, मी सगळीकडे शोधलं पण कुठेही सापडलं नाही. एकदा परत मी गाडीमध्ये ती म्हणत होती बघते आणि फोन ठेवून दिला. पण जेव्हा तिची नजर दीपकवर पडली तिला वाटलं की कदाचित हा गरीब मुलगा आहे, काही पैसे मागतोय, म्हणून ती फोन कट करून ठेवून दिला. तसं दीपक हात पुढे करत म्हणाला, मॅडम, कदाचित हा हार तुमचाच आहे, मी तो तुमच्या गळ्यात पाहिला होता. ती महिला जेव्हा आपल्या हाराकडे पाहते तेव्हा तिला खूप आश्चर्य वाटलं, कारण ती अनेक हार विकत घेऊ शकली असती, पण हा हार तिच्यासाठी फार महत्त्वाचा होता. कारण तिच्या नवऱ्याचा मृत्यू झाला होता आणि हा हार तिच्या नवऱ्याची शेवटची आठवण होती. जेव्हापासून तो हार हरवला तेव्हापासून ती खूपच अस्वस्थ झाली होती. ती तो हार प्रत्येक ठिकाणी शोधू लागली होती. त्या महिलेचं नाव स्वप्ना होतं. ती दीपकला एकटेच पाहत होती. एकटक पाहत राहिली आणि म्हणाली, हे बाळा, हो बाळा, हा हार माझाच आहे, तुला तो कुठे सापडला? तेव्हा दीपकने संपूर्ण गोष्ट तिला सांगितली. मला हार पार्किंगमध्ये मिळाला आणि तो मी हातात घेऊन तुम्ही बाहेर वाट पाहत राहिलो होतो, कारण वॉचमनने मला आत येऊ दिलं नाही. हे ऐकून स्वप्ना अजूनच गोंधळली. कारण आजकाल जर हार कोणाला मिळाला तर कोणी हाती घेतला असता तर तो तिला कधीच परत मिळाला नसता. पण दीपक तसं वागत नाहीये. स्वप्ना पाहते की दीपकची अवस्था खूपच बिकट आहे, तो खूप गरीब आहे, तरी त्याने हा हार नाकारला. मग स्वप्ना आपल्या बॅगमधून पैसे काढते आणि दीपकच्या हातात देऊ लागते. पण दीपक त्याचा हात मागे खेचतो आणि म्हणतो, मॅडम, मी हे पैसे घेऊ शकत नाही, कारण माझ्याने मला सांगितले की जी गोष्ट तुझी आहे त्यावरच तुझा हक्क दाखवायचा आणि जी गोष्ट आपली नाही त्यावर अजिबात हक्क दाखवायचा नाही. त्यामुळे हा हार तुमचा आहे, म्हणून मी तुम्हाला परत आणून दिला. आता मी जातो, असं म्हणत तो निघाला. तेव्हा स्वप्नाने त्याला थांबवलं आणि म्हणाला, बाळा, मला सांग, तू इथे काय करत होतास? कारण वॉचमनने तुला आत येऊ दिलं नाही आणि तू बाहेरच बसलास. मग कदाचित तुला काहीतरी अडचण असेल, तू इथे का आला होतास? स्वप्नाने असा प्रश्न विचारल्यावर दीपकने त्याची संपूर्ण गोष्ट त्याला सांगितली आणि म्हणाला, माझ्या आईची तब्येत खूपच खराब आहे. माझ्या मित्राने मला एकदा सांगितलं होतं की पार्किंगमध्ये पैसे मिळतात. मी मिळणाऱ्या पैशातून माझ्या आईसाठी जेवण घेऊन जाऊ इच्छित होतो, पण इथे आल्यानंतर मला पैसे इथे मिळत नाहीत हे कळलं आणि मग मला तुमचा हार सापडला. हार पाहून मला एकदा वाटलं की घरी घेऊन जाऊ, पण नंतर माझ्या आईचे शब्द आठवले की ज्याच्याकडे काहीतरी आहे ते त्याला परत द्यावं, म्हणून मी इथे बसून तुमची वाट पाहत होतो. आता मला घरी जावं लागेल, कारण माझी आई खूपच वाट पाहते माझी. मी इथे कुणाकडून तरी मदत मागेन, असं म्हणत दीपक म्हणाला. तेव्हा स्वप्ना त्याला थांबवले आणि म्हणाली, तुझ्या आईची तब्येत बरी नाही ना, मग मी तुझ्यासोबत येते आणि मी तुझ्या आईला जेवणही घेऊन देते. हे तर मी करू शकते ना, कारण ती तर खाण्याची गोष्ट आहे, ती तू स्वतःजवळ ठेवू शकत नाही. स्वप्नाचे शब्द ऐकून दीपक गप्प राहिला आणि हुकारार्थी मान हलवू लागला. स्वप्ना त्याला गाडीमध्ये बसवलं आणि त्याच्यासाठी आणि त्याच्या आईसाठी चांगलं जेवण पॅक करून घेतलं. मग त्याची गाडी घराच्या दिशेने वळली. ती गाडी थेट त्यांच्या घराजवळ रस्त्यावर येऊन थांबली, घराजवळच्या, जिथे दीपक आणि त्याची राही राहत होती. स्वप्नाची मोठी गाडी घराजवळ येताच आजूबाजूचे घरातले लोक डोकावू लागले आणि ते पाहून सगळे आश्चर्यचकित झाले. दीपक इतक्या मोठ्या गाडीत कसा बसला याच कळत नव्हतं.
जशी दीपक आणि ती गाडीतून खाली उतरतो आणि पुढे येतो तेव्हा त्याची आई दरवाजात बसून त्याची वाट पाहत होती. तो घरात येताच आई म्हणाला, बाळा. आई म्हणते, कधीपासून मी तुझी वाट पाहते, तू कुठे गेला होतास? दीपकला गाडीतून उतरताना पाहून आई थक्क झाली आणि ती म्हणाली, तू या गाडीतून कसा आलास? दीपक सोबत त्या महिलेला पाहून तिच्या डोळ्यात आश्चर्य दिसलं. आता इतक्या श्रीमंत महिलेला पाहून दीपकची आई उभं राहण्याचा प्रयत्न करते आणि तिला घरात बसायला जागा देण्यासाठी तयारी करते. सपना म्हणाली, ताई तुम्ही इथेच बसा, उठू नका. कारण दीपकने बोट दाखवून आपलं घर दाखवलं होतं. त्यामुळे सपनाला कळलं की ही दीपकची आईच असणार. सपना तिच्यासोबत पॅक केलेलं जेवण घेतलं. ती दीपकच्या आईला आधार दिला आणि उठवून आतमध्ये घेऊन गेली. त्यांना कॉटवर बसवलं. मग ती त्यांना दोघांनाही जेवण करण्यास सांगितलं. दरम्यान दीपकची आई आणि सपना गप्पा मारू लागल्या. सपना कमलाला म्हणाली, तुम्ही तुमच्या मुलाला खूपच छान संस्कार दिले आणि या संस्कारामुळेच मला माझ्या नवऱ्याची शेवटची आठवण परत मिळाली. खरंच मी खूप घाबरले होते, कारण कुठल्याही परिस्थितीत माझ्या नवऱ्याची आठवण मला हरवायची नव्हती आणि मी जिथेही जायचं तिथे त्याची आठवण माझ्यासोबत ठेवायची. तेव्हा दीपकची आई म्हणाली, हो, ज्याची गोष्ट आहे ती त्याच्याजवळच राहायला हवी, कारण आम्ही गरीब लोक आहोत आणि गरिबांकडे फक्त प्रामाणिकपणाच शिल्लक असतो. तसं तर आमच्याकडे काहीच नाही, पण निदान आम्ही आमच्या मुलांना चांगले संस्कार आणि चांगलं वळण देण्याचा प्रयत्न तरी करू शकतो. हे ऐकून सपना थक्क झाली आणि मग ती बरंच काही म्हणायला लागली. तेव्हा तिला त्यांच्या घराची खरी अवस्था कळलं की दीपकच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे आणि कमला आपल्या मुलाला वाढवण्यासाठी दुसऱ्यांच्या घरात मोलकरणीचं काम करते. पण गेल्या काही दिवसांपासून पैशांच्या तंगीमुळे ती खूप आजारी पडू लागली आहे. त्यामुळे सपनाच्या मनात काही विचार येतात आणि ती म्हणते, तुला वाईट वाटत नसेल तर माझ्याबरोबर राहायला येशील का? कमलाने हे ऐकता सपनाला विचारलं, ताई काय झालं जे तुम्ही आम्हाला तुमच्यासोबत घेऊन जायला तयार झालात? तेव्हा सपना म्हणाली, बघा ना, सध्या तुमचा मुलगा फक्त 11 वर्षांचा आहे. तो इतका लहान आहे आणि त्याचा प्रामाणिक पाहून मला वाटते की तू माझ्याबरोबरच राहायला हवं, कारण माझ्या जगात कुणीही नाही. मी आणि माझा नवरा फक्त दोघेच राहत होतो, पण तोही माझी सोबत सोडून निघून गेलाय. आता मी इतक्या मोठ्या घरात एकटीच राहते आणि माझं असं आहे की जर तुम्ही आणि तुमचा मुलगा तिथेच माझ्याबरोबर राहिला तर मला एकटेपणा जाणवणार नाही आणि तुमच्यासारखे प्रामाणिक लोक माझ्याबरोबर असतील तर मला खूप छान वाटेल. हे ऐकून दीपकची आई नकार देऊ लागली. तेव्हा सपना म्हणाली, जर तुम्ही माझ्याबरोबर आलात तर मी तुमच्या मुलाचं छान शाळेत ॲडमिशन करून देईन आणि तसंच तुमचंही चांगल्या डॉक्टरांकडे इलाज करून देईन आणि हे तुम्ही कोणतेही उपकार समजून घेऊ नका. जेव्हा तुम्ही बरे व्हाल तेव्हा माझ्या घरातलं छोटं मोठं काम करा. कमला थोडा विचार करते आणि तिला तिच्या नवऱ्याचं स्वप्न साकार होताना दिसतं, म्हणून ती सुद्धा तयार होते आणि म्हणते, मी तुमच्याबरोबर यायला तयार आहे. त्यानंतर सपना त्यांना घेऊन स्वतःच्या मोठ्या आलिशान बंगल्यात घेऊन जाते. जसं दीपक आणि त्याची आई त्या मोठ्या बंगल्यात राहायला बंगला पाहतात तेव्हा ते आश्चर्यचकित होतात, कारण आजपर्यंत त्यांनी तसा बंगला स्वप्नातही पाहिला नव्हता जिथे तो आज जात होते. तिथे पोहोचल्यानं काही दिवसांत स्वप्नाने दीपकच्या आईचा एका चांगल्या डॉक्टरकडे उपचार करून घेतला आणि दीपकला सुद्धा एका चांगल्या शाळेत दाखल करून दिलं. दीपक सुद्धा तिथे मन लावून अभ्यास करू लागला आणि तिघे आता एका कुटुंबासारखे राहू लागले. तर मित्रांनो, एखाद्या माणसाचं आयुष्य कधी आणि कसं बदलणार हे फक्त त्यांच्या गुणांमुळेच ठरू शकत नाही, कारण पैसा हा माणसासाठी सर्व काही नसतो, तर तो त्याच्या गुणांमुळेही आयुष्यात पुढे जाऊ शकतो. तर मग मित्रमैत्रिणींनो, दीपकला आईने दिलेले संस्कार आणि दीपकचा प्रामाणिकपणाबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.